हॅलो. हां, नमस्कार. नमस्कार सर, पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय. हां, नमस्कार मुर्मे सर, नमस्कार. सर, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हां, वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा महाएल्गार आंदोलन मुंबईतील हो, आझाद मैदानावरती चालू आहे. हो. आणि तुमच्या या आंदोलनाचा आज 4था दिवस आहे. हो सर. आपण आझाद मैदानावरती आहात. तर नेमकं आझाद मैदानावरती काय परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? आता आम्ही 30 ऑक्टोबर पासून आंदोलन चालू केलं आहे हां, आणि शिक्षक समन्वय संघाचं जेव्हा आंदोलन आम्ही लावलंय, हां, ते हे अंशतः अनुदानित शिक्षकांच्या सर्व प्रश्नांना घेऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी लावलंय हां, आणि गेल्या 2 आंदोलनामध्ये त्यामध्ये यश आलं. हां. सुरुवातीला आंदोलन लावलं तर 20-40 अनुदान मिळालं. हं. त्यानंतर मागच्या वर्षी जे आंदोलन लावलं होतं त्याच्यामधून ज्यांना नाही त्यांना 20, ज्यांना 20 आहे त्यांना 40 आणि ज्यांना हां. 40 आहे त्यांना 60% 60. अनुदान मिळालं. हां. 2 आंदोलनं मागच्या वर्षी होती, अघोषितचं 20% वाल्यांचं आणि समन्वय संघाचं. हां, हां. यावर्षीही मागच्या हां. वर्षीप्रमाणेच हां. मागच्या वर्षी शासनाने 1160 कोटी रुपये आपल्याला दिलेत हां. सर्व शिक्षकांना पगारासाठी. हां. त्यामुळे शासनाचे आभारच आहेत. परंतु मागच्या वर्षी शासनानेही सांगितलं हां. की यानंतर आम्ही यांना येणाऱ्या 3 वर्षामध्ये 100% वर नेणार आहे. हां, तर हां. त्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू केलं की बा आम्हाला जो काही 100% अनुदान आहे हां. ते द्या. म्हणजे जेणेकरून हे लोक गेल्या 20 वर्षापासून विनावेतन काम करत होते. हां, हां. बरेचसे शिक्षक आमच्यामधले निघून गेले, हां, म्हणजे बरोबर. मृत्यू पावले आणि बरोबर. काही शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. हं. अशा वेळेस आम्हाला आंदोलन करण्याचीही गरज पडू नये. हं, हं, हं. तुम्ही पुढचा जे काही आमचे टप्पे आहेत ते ताबडतोब 100% आम्हाला देऊन द्यावे. हं, हं. यासाठी आम्ही हे समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलं आहे. सर, 3-4 दिवसामध्ये आपण आता आपल्या 3-4 दिवसामध्ये आपल्या आंदोलनास कोणी-कोणी भेटी दिल्या त्याबद्दल काय सांगता येईल? आता या गेल्या 3-4 दिवसामध्ये हं. आमच्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नाना पटोले साहेब यांनी पण भेट प्रदेशाध्यक्ष. दिली. हं. प्रदेशाध्यक्ष हं. काँग्रेसचे हां, हां. त्यांनी भेट दिली. हं. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते रोहितदादा पवार आले होते. हां, हां. त्यांच्याबरोबर आमदार कैलास पाटील साहेब, हं. आमदार राहुल पाटील, हं, हं, हं. त्यानंतर आमदार नवघरे साहेब, हं. हे सर्व आमदार महोदय भेटीला आले हां, हां, आणि हां. त्यांनी पण आमचे जे काही प्रश्न आहेत हं. ते जाणून घेतले हां, हां, हां. आणि ते बोलताना ते पण बोललेत रोहितदादा, हं. की सरकार कोणाचंही असो, शासन कुठलंही असो, बरोबर. शिक्षकांना हे असं वारंवार आंदोलन करण्याची गरज पडू नये. बरोबर. दरवर्षी त्यांना टप्पा द्यावा लागतो. वास्तविक पाहता त्यांच्या वयाची अ, अ, निवृत्तीला आलेले आहेत. शासन बरोबर. कोणतंही असो यांना एकदम अनुदान देऊन द्यायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून वारंवार या लोकांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. बरोबर कारण बोललात. आमचं विद्यार्थी घडवणं हा मुख्य हेतू आहे बरोबर. आणि आमचा हक्क आम्हाला मिळालेला नाही अजूनपर्यंत. हं, हं. त्यासाठी आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन करावं लागते. नाहीतर कुठल्याही शिक्षकांना वाटत नाही की हं. आपलं जे काही दैवत विद्यार्थी आहे ते सोडून हं. आपण आझाद मैदानावर आंदोलन करावं असं हं. कुठल्याही शिक्षकाला वाटत नाही. सर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हां. त्याचबरोबर आताच आपण सांगितलं काही शिक्षक आमदार म्हणा किंवा आमदार म्हणा, यांनी आपल्या या आंदोलनाला भेटी दिल्या. हो. तर सर, या नेत्यांनी यावेळी आपल्या आंदोलनाची लवकरच दखल घेतली असं आपल्याला वाटत नाही का? काय सांगाल नेमकं? आता लवकर दखल घेतली. आता महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण सुरू आहे सध्या, हां. म्हणजे जे काही मराठा आंदोलन सुरू आहे हं. त्या संदर्भामध्ये जे महाराष्ट्रात एक जे आंदोलनाचं चळवळीचं जे लोण आहे हां, हां, हां. ते सर्व महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेलं आहे. हं, हं. त्या निमित्तानं आणखीनही जे काही आंदोलन आहेत असे कोणते प्रश्न आहेत की जे हां. शासनाच्याकडून अजूनपर्यंत प्रलंबित आहेत. बरोबर. तर त्यामुळे जे काही सर्वपक्षीय नेते असतील हं. त्यांनी गेल्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला आंदोलनस्थळी भेटी दिल्या हां, आणि हां. ते प्रश्न जाणून घेतले आणि हां. खरोखर हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे ही त्यांची आशा आहे आणि सरकारच्या कडून पण आम्ही सरकारला पण हे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहामध्ये जे तुमचे विषय आहेत ते हं. घेऊच. हं, हं, हं. त्या संदर्भामध्ये त्यांनी आश्वस्त केलं. हं, पण हं. आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे की जे हां. शासनाने मागच्या वर्षी आम्हाला आजपर्यंत जे काही 1160 कोटी रुपये कधीही दिले गेलेले नाहीत. हां, हां. हृदय शिक्षण मंत्र्यांनी त्या गोष्टी सर्व जाणून घेऊन दिले. हां, हां. त्याबद्दल शिक्षण मंत्र्यांचे आभारच आहेत. हं, परंतु हं. जे मागच्या वर्षी जशा पद्धतीनं बोललेत माननीय हं. शिक्षण मंत्री आणि सभागृहामध्ये माननीय तेव्हाचे वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हां, हां. व 5,500 कोटी रुपये आम्ही यांना येणाऱ्या 3 वर्षामध्ये देणार आहोत. हं, हं. तर त्याच गोष्टी ज्या आहेत की आम्हाला आता जे काही पुढचं आहे ते हं. आम्हाला अनुदान द्या. हं, जे हं. वारंवार आम्हाला भेटणार नाही. आशा आहे आम्हाला सरकारच्याकडून की शासनाने जे बोललं त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब
माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि केसरकर साहेब हे निश्चित आम्हाला आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्यानुसार आम्हाला न्याय देण्याचं काम करतील. सर जवळपास तुम्ही सांगितल्यानुसार राज्यातील 63,000 शिक्षकांचा हा प्रश्न आहे. हो बरोबर? 63. हो. तर मग सध्या आंदोलनस्थळी राज्यभरातील किती शिक्षक आलेले आता आहेत? त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? आंदोलनस्थळी जवळजवळ 250 ते 300 शिक्षकच आम्ही आहेत. हं, हं. आणि हे जे काही 250 ते 300 शिक्षक आहेत ते हे वेगवेगळ्या जिल्ह्यामधले जे काही पदाधिकारी आहेत हं. आणि शिक्षक आहेत हे कमी संख्येने यासाठी आहेत की परीक्षा चालू आहेत हां. 12वीच्या 10वीच्या हं, हं, हं. ज्या परीक्षा चालू आहेत प्रथम सत्रांत परीक्षा त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात आव्हान शिक्षकांना केलं नाही. हं, 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 हं. कारण शासनाच्या सोबत बोलताना आपल्याला शासनाकडून ते प्रश्न उपस्थित केले जातात बरेच वेळ हं, की हं, तुम्ही हं. विद्यार्थी हित न जोपासता या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं बसता. त्या गोष्टी आम्ही दृष्टीत ठेवून मोजकी संख्येने इथं आलोत. हं, हं. परंतु जशा सुट्या लागतील हं, हं, हं. मग जशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील हां, हां. तसं नियमानुसार शिक्षक आपल्या हक्कासाठी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी होतील. आणि जी समन्वय संघाची संख्या आधी होती 2 आंदोलनामध्ये हां, हां. त्याच पद्धतीची संख्या तुम्हाला बघायला या ठिकाणी मिळेल. सर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं सोशल मीडियावर हां. की असं चित्र निर्माण करण्यात आलं होतं की आझाद मैदानावरती पहिल्या दिवसापासून 10,000 शिक्षक उपस्थित राहतील. हां. सोशल मीडियावर तर असं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. काय वाटतं हो. तुम्हाला याबद्दल काय सांगायचं? काय वाटतंय? हो, सोशल मीडियावर आपण जेव्हाही आंदोलन लावतो तेव्हा आव्हान प्रत्येकालाच करतो. हां, परंतु आंदोलन लावताना आपल्याला हा विषय माहीत असतो शिक्षकांचा हां, की हां. शिक्षक हा सर्वात आधी विद्यार्थ्यांना आपलं दैवत मानतो. हं, हं. तर प्रथम सत्र परीक्षा चालू आहे त्यामुळे परीक्षा झाल्यानंतर हे शिक्षक येतील. कुठलंही आंदोलन जेव्हा सुरू होते हं, कुठलंही असेल ते आंदोलन सुरू झाल्यानंतर हळूहळू त्या आंदोलनाला ग्रीप येते. सुरुवातचे काही 2-4 8 दिवस असतील त्या ठिकाणी शिक्षक आपल्या समस्या वगैरे सगळं सोडून आता हे जे काही शिक्षक आहेत त्यांना आमचे जेमतेम पगार मिळतात 20-40% पगार मिळणारे शिक्षक आहेत हे. बरोबर. आणि असं असताना काही काही शिक्षकांचे पगार 1-2 महिन्यापासून झाले नाही. हं, हं. तर आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागतं तर आपल्याला आपले विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत घेणे कुटुंबाची व्यवस्थित व्यवस्था लावून देऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागते. त्यामुळे सुरुवातचे 2-4 8 दिवस जे आहेत हं, हं. हे संख्या कमीच राहते. सोशल मीडियातून आपण जेव्हा कॅम्पेन करतो किंवा आंदोलनाची कॉलेजला विभाग वाईज जिल्हा वाईज जाऊन भेटी देतो तेव्हा आपण तेच सांगतो की बा जर आपण सुरुवातीला जर जास्त मोठ्या संख्येनं हजर झालो आणि शासनाने आपली दखल घेतली तर आपल्याला जास्त दिवस आंदोलन करण्याची गरज नाही. बरोबर. लवकर आपल्याला न्याय मिळेल. परंतु नाईलाज असतो जर शासनाने दखल घेऊन आपल्याला जो हक्क आपला तो दिलाच नाही. जोपर्यंत हक्क देत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन चालवावं लागणार आहे. मागच्या वर्षी नाईलाज असतो आम्ही काळी दिवाळी इथं साजरी केली म्हणजे दिवाळी पण आम्ही शिक्षकांना इथंच साजरी केली. कारण तुटपुंज वेतन आहे ती वेळेवर मिळत नाही किंवा काही लोकांना तर वेतनच नव्हतं. तर अशा परिस्थितीमध्ये कुटुंबासोबत दिवाळी केल्यापेक्षा आझाद मैदानावर शासनाच्या दारी आपण दिवाळी साजरी करू. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी त्याची दखल घेतली. स्वतः शिंदे साहेबांनी माननीय केसरकर साहेबांना बोलवून घेतलं आणि या शिक्षकांवर खरोखर बाबा 20 वर्षापासून अन्याय झालेला आहे यांना न्याय देण्याचं आपण काय काम करू आणि कुठलेही पैसे कमी पडणार नाहीत अशा पद्धतीची व्यवस्था करू. आणि त्यानंतर आम्ही फडणवीस साहेबांना भेटलो तर फडणवीस साहेबही तेच बोलले की सुरुवातीलाही आम्हीच तुम्हाला दिलं म्हणे आम्ही बोललेलो होतो तुम्हाला द्यायचं म्हणून ते याही वेळेस आम्हीच तुम्हाला देऊ म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं 1160 कोटी रुपयाचा निधी दिला. आता त्याच्या पुढचे जे टप्पे आहेत ते टप्पे आम्हाला नियमानुसार द्यावे. त्यांनी जसं बोललाय जसं आधी बोलले होते आणि केलं तसं याही वेळेस बोललेले जे त्या पद्धतीनं करतील या अपेक्षेनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे सर्व. सर आताच आपण सांगितलं की गेल्या वर्षीची दिवाळी आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये आपण आंदोलन केलं होतं आणि आपण काळी दिवाळी आझाद मैदानावरती साजरा केली होती. हो. तर यावेळेसच्या दिवाळीबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल? यावेळेस आता सध्या जे काही आंदोलन सुरू आहे हे आंदोलन आमचं जे आहे तर आम्हाला असं वाटत नाही की बा दिवाळी पण आपण परिवारासोबत साजरी न करता आझाद मैदानावर साजरी करावी. परंतु त्याआधी जर शासनाने आमचा प्रश्न सोडवला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेबांनी जर दखल घेऊन खरोखर यांना आपण जे बोललोय GR वगैरे काढले किंवा सभागृहामध्ये पण फडणवीस साहेबांनी सांगितलंय त्या पद्धतीनं जर आम्हाला पुढचा जे दिलाय आमचं अनुदान जे आहे तो हक्क आम्हाला दिला प्रचलित आमचा नैसर्गिक टप्प्यानं 100% जर दिला तर आम्हाला दिवाळी इथे साजरा करण्याची गरजही भासणार नाही. सर आपण कनिष्ठ प्राध्यापक संघटनेचे कार्याध्यक्ष आहात आणि त्याचबरोबर शिक्षक समन्वय संघाचे आपण मुख्य समन्वयक पण आहात. हो. बरोबर. हो. तर मागील अनेक वर्षापासून आपण अनेक आंदोलनं केली आहेत. तर आता सध्या आझाद मैदानावरती तुमचं जे काही आंदोलन चालू आहे ते प्राध्यापक संतोष वाघ यांचं कितवं आंदोलन आहे पगारीसाठी वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी? माझं समन्वय संघाच्या माध्यमातून सर हे 6वं आंदोलन आहे. नाही पगारी म्हणजे पगारीसाठी प्राध्यापक संतोष वाघ यांचं हे 249वं आंदोलन आहे. 249? हां.
मी 2007 पासून आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. हां. मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा माझं म्हणजे लग्न पण झालेलं नव्हतं, तेव्हापासून आंदोलनामध्ये सहभागी आहे. म्हणजे हे आणि 249वं आंदोलन आहे का? 249वं आंदोलन आहे हं, 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 हं. माझं, संतोष वाघ म्हणून. अरे बापरे! हं, हं, म्हणजे हं. आमची जी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची जी कृती समिती होती, हां, हां, अन्य हां. जगदाळे सर हं, उपाध्यक्ष आहेत, हं, हं. तात्यासाहेब मस्कर हं, अध्यक्ष हं, होते, हं, तेव्हा हं. आम्ही एकत्रच लढायचो. हं, हं, त्या हं. काळामध्ये आम्ही काही आंदोलनं केली. हं, हं. त्यानंतर कायम शब्द काढला प्राथमिक माध्यमिकचा आणि आपल्या ज्युनियर कॉलेजचे सगळ्या लोकांना एकत्रित करून संघटन बांधावं लागलं. हं, हं, मग हं. त्यानंतर उच्च माध्यमिक कृती संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केली. जिल्हा हं, स्तरावर, हं. विभाग हं, हं, स्तरावर, हं, हं, राज्य हं, स्तरावर हं, हं. अनेक आंदोलनं केली. हं, हं. आणि त्यानंतर मग प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आपला प्रश्न घेऊन वेगवेगळे पेंडॉलच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडल्यापेक्षा हं, हं, हं. आपण एकत्रितपणे हं, हं. सर्व हे लढू हं, आणि हं. आंदोलन समन्वय संघाची जी बांधणी केली, हं, हं. त्याच्यामध्ये आपण कुलकर्णी सर, राहुल कांबळे, संतोष वाघ, अनिल परदेशी, के बी पाटील, हं, हे हं. जे सर्व लोकांनी आम्ही एकत्रित येऊन आपण बांधणी केली, त्या माध्यमातून हे आंदोलन आपण केले. हं, हं. याआधी सुरुवातीला प्राथमिक माध्यमिकला 20% अनुदान भेटलं होतं. हं, हं. त्यानंतर ज्युनियर कॉलेजनं ऑगस्ट 2019ला आंदोलन केलं, तेव्हा 20% 40% मंजूर झालं. हं, हं. त्यानंतर समन्वय संघाच्या माध्यमातून जे 2 आंदोलनं केले त्यातून 20, 40, 60 हे टप्पे वाढत गेले. आणि कुठंतरी सर्वजण एकत्रित येऊन जेव्हा आपण लढा देतो, प्रश्न एक असल्यामुळे सर्व एकत्रित येऊन लढा दिल्यामुळे हं. त्या गोष्टीला जोर येतो आणि शासनाच्याकडून त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकत्रितपणे हं. न्याय मिळवणं सोपं होतं. तर म्हणून आपण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये आपण विद्यादानाचं काम करता, बरोबर? हो, आणि हो. वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी एका शिक्षकाला म्हणा किंवा एका प्राध्यापकाला म्हणा, हां. 249वं आंदोलन करावं लागतं. याकडे हां. आपण कसे पाहता? महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, हं, बाबासाहेब आंबेडकर, हं, महात्मा फुले यांच्या नावानं ओळखला जातो. हं, हं, खरोखर शिक्षणामध्ये महाराष्ट्राची जी प्रगती झाली या महान मानवविभूतीच्यामुळे की यांचे प्रेरणास्थान किंवा यांनी बरोबर. दाखवलेला मार्ग आहे म्हणून महाराष्ट्राची आज प्रगती आहे. बरोबर. या महाराष्ट्रामध्ये हे जे काही ग्रामीण भागामधले आमचे शाळा कॉलेज आहेत, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, हां, हां, हां. यामधून महाराष्ट्रामधला ग्रामीण भाग शिकतो. हां, म्हणजे हां. खरा भारत जो आहे, खरा महाराष्ट्र हां. हा ग्रामीण भागात आहे. तर या लोकांना शिकवण्याचं काम आम्ही करतो. बरोबर. हं, हं. आणि हे घडवलं. मागच्या वेळेसही माननीय केसरकर साहेबांच्या सोबत बैठक झाली, माननीय आयुक्त मांढरे साहेबांसोबत बैठक झाली, तेव्हा आम्ही हे सांगितलं हं. की त्यांच्यामध्ये बरेच अधिकारी काय होते, गैरसमज निर्माण होते की बा शाळा तर बंद पडत आहेत, तुम्ही अनुदान कसे मागता? तर शाळा कोणत्या बंद पडत आहेत? तर ज्या ठिकाणी दुर्गम भाग असतील किंवा जिल्हा परिषदच्या काही असतील त्या बंद पडत आहेत. परंतु आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत, त्यांना म्हटलं तुम्ही विद्यार्थी आहेत, संच मान्यता आमच्या बघा, क्वालिटी क्वांटिटी आहे म्हणून आमच्या शाळा प्रायव्हेट जरी असल्या तरी येतात. हं, हं, हं. आणि ते आजपर्यंत अनुदान नसतानाही जर 20 वर्ष टिकून आहेत, हं, तर हं. तुम्हाला अनुदान आम्हाला हक्क आमचा द्यायला पाहिजे ना. हं, हं, हं. कारण जर आम्हाला विना वेतन जर काम करतो सर, विना वेतन काम करताना जर पोटातच काही नसेल तर उठात कसं येईल? बरोबर सर. आम्ही ज्या पिढ्या घडवत आहे, आम्ही आशेच्या पोटी विना वेतन काम केलं की आज ना उद्या आपल्याला शासनाकडून पगार मिळेल, सुरू होईल. हं, हं, या हं. आशेवर आम्ही ते विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. हं, हं. आणि शासनाने आमच्याजवळून जे काही मूल्यांकन करून आम्हाला अनुदान दिलं, शेकडो वेळ तपासण्या केल्या आहेत साहेब आमच्या. हं, 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 हं. शेकडो वेळ. हं, म्हणजे हं. असं नाही आहे, आमच्या कॉलेजमधल्या शाळा कॉलेज असतील यांच्या अनेक आजपर्यंत तपासण्या होत गेल्या. हं, हं, हं. आणि त्यानंतर आम्हाला कुठंतरी हे वेतन मिळालं. पण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये खरोखर शिक्षणाकडे लक्ष द्यायचं असेल तर शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा ह्या सुधारल्या पाहिजे. त्यांना वेतन मिळालं पाहिजे. हं, हं. त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या पाहिजे. हं, हं. तरच महाराष्ट्राचं जे काही उज्ज्वल भविष्य आहे, ते उज्ज्वल भविष्य आणखी चांगल्या पद्धतीनं शिक्षक हे घडवू शकतील. तर एकूणच ही जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीला कोण जबाबदार आहे असं वाटतं आपल्याला? यामध्ये आधीपासून शासनाचं जे पाहण्याचा दृष्टिकोन होता शिक्षणाच्याकडे, तो शिक्षणाच्याकडे आधीपासून शासनानं काय केलं, शिक्षणावर जो 6 ते 7% बजेटचा खर्च करायला पाहिजे, हं, हं. तो हळूहळू आधीपासून शासनानं कमी करत आणला. हं, हं. म्हणजे इतर क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहे त्या ठिकाणी शासन करत गेलं, चांगलं आहे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी. परंतु खरी इन्व्हेस्टमेंट शिक्षणामधली इन्व्हेस्टमेंट कशी असते ते करावी लागते, ती दिसत नाही, ती पिढ्यांच्या माध्यमातून दिसते. हं, हं, हं. जसं शिक्षणामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर त्यांच्या पगारावर, त्यांच्या संस्थांवर किंवा त्या शाळा डेव्हलपमेंटसाठी जर आपण केलं, तर ती पिढी जेव्हा मोठी होते आणि ते जेव्हा महाराष्ट्राच्या मध्ये आपली भागीदारी भावी नागरिक म्हणून जेव्हा ते काम करायला लागतात, तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट दिसायला लागते. हं, हं, हं. तेव्हा तुम्ही जर त्या जे 60% 6% पैसा शिक्षणावर खर्च करायला पाहिजे, तो जर कपात केला आणि हळूहळू कमी केला, हं, हं.
तर सामान्य गोरगरीब महाराष्ट्रामधले जे काही ग्रामीण भागामध्ये शिकणारे आमच्याजवळ जे विद्यार्थी आहेत हे प्रायव्हेट शाळा कॉलेजमध्ये अवाढव्य फी नाही देऊ शकत ना. बरोबर, बरोबर. हा? बरोबर. सर आपण आत्ताच सांगितलं की विरोधी पक्षांनी आपल्या 4 दिवसामध्ये आपल्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे. मग शासन स्तरावरती आपल्या आंदोलनाची काय दखल घेण्यात आली आहे का? काय सांगाल तुम्ही आम्हाला? शासन स्तरावर काल माननीय सचिव जे आहेत देवल साहेब यांनी बैठक बोलावली होती. बैठक बोलावल्यानंतर त्यांनी सांगितलं बैठकीमध्ये आपले परदेशी सर, त्यानंतर संघपाल सर, त्यानंतर चव्हाण सर हे तिघं शिष्टमंडळामध्ये गेले होते. त्यांनी सांगितले व मागच्या वर्षी तुम्हाला दिलं, तुम्ही लगेच कसे काय आंदोलनाला बसलेत, तुम्ही बसायला नाही पाहिजे. तर यांनी आपल्या शिष्टमंडळातून सांगितलं की शासनानेच सांगितलंय व दरवर्षी आम्ही यांना देऊ. शासनाने मान्य केलं. शासनाचे आभारी आहेत. मागच्या वर्षी आम्हाला सुरुवात केली त्यांनी वेतनाची. त्यामुळे पुढचं जे काही अनुदान आहे आमचा पगाराचा हक्क आहे तो द्यावा यासाठी आम्ही बसलो. सर, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घरी बसले की राज्यभरातले जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना आझाद मैदानावरून मुख्य समन्वयक प्राध्यापक संतोष वाघ या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय आवाहन करतील? मी हेच आवाहन करणार आहे की लढल्याशिवाय आपला स्वतःचा जो हक्क आहे त्या हक्कात शासनाकडे आपण मागितल्याशिवाय शासन स्वतःवरून देत नाही. आणि कुठलीही गोष्ट लोकशाहीमध्ये आपोआप होत नाही. आपल्याला जर आपला हक्क पाहिजे तर त्यासाठी आपल्याला आझाद मैदानावर यावंच लागेल. आणि हे परीक्षा जर आटोपली असेल 2-3 दिवसामध्ये परीक्षा आटोपल्यानंतर महाराष्ट्रामधल्या सर्व शिक्षकांना हे आव्हान नाही की जे लोक 20 वर काम करत आहेत त्यांचा टप्पा वाढावा, 40 वर 60 वर काम करतात त्यांनी आपल्या हक्कासाठी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी व्हावं. कारण इथं काय आपण सर्व समान आहे, सर्व शिक्षक आहे, आपण आपल्या हक्कासाठी लढतोय आणि तो निश्चितच सर्व शिक्षक सहभागी होतील आणि आपला हक्क मिळवतील. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. प्रत्येक वेळी ज्या वेळेस आमचं आंदोलन होते त्यावेळेस आमच्या ज्या काही व्यथा असतील त्या समाजापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक समन्वयकांची, प्रत्येक शिक्षकांच्या ज्या काही बाजू आहे आंदोलकांची ते मांडण्याचं काम करता. शासन दरबारीपर्यंत तुमचे सर्व जे काही चॅनलच्या माध्यमातून आमच्या व्यथा मांडल्या जातात त्याबद्दल तुमचे पण समन्वय संघाच्याकडून आभार. धन्यवाद.